ए पोरी, अगं भाजी काय भाव दिली ते तर सांग. अगं बोल बोल ना काहीतरी, तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का? निघ रे. अगं मी काय विलन आहे का? माझ्यामध्ये पण एक रोमॅन्टिक हिरो लपलाय बरं का. तू जा इथून ना, नको डोकं खाऊसा. अगं जातो, पण भाजी काय भाव आहे ते तर सांग. बाजूला वय, जाऊ दे मला. भाजी लईच कवळी घातली सारखीच. माकड तोंड्या, शेवटचं सांगते, जाऊ दे इथून. हो जातो, पण मला तू चहाची कवळी भाजी खायची खूप इच्छा आहे बरं का. बावळट कुठला. तू बाटली देणार मला, बाटलीत काय झालं? काय बाटली बाटली करीत राहतो तू काय? किती दारू पितो तू? अरे मग तू कबूल कबूल काय करतो? माझ्यापेक्षा जास्त दारू घ्यायला लागलं. एक काम कर, फ्रीज मध्ये ठेवली पप्पाची. निम्मे घेतो, निम्मे राहू दे. लय डोकं दुखायला आज थोड्या वेळाने घेतो मी. आणू म्हणजे काय, हावराटासारखी घेशील सगळी, मला राहू दे नेहमी. अण्णा, मी बहिणीला बाजारात घेऊन जाऊ. काय काय होतं दोघींच? असू दे ना. जाऊ दे. नाही चल. लवकर या. काही बोलायचंय का तुम्हाला? अरे बोला. नाही का मग निघायचं? कसं आहे ना रघु, कोमलने मला सगळं सांगितलंय. तू जेव्हा तिला पहिल्यांदा तिने तुला विचारलं होतं ना, तेव्हाच तिला हो बोलला असता ना, तर आज हे असे दिवस नसते आले तुमच्यावर. बोलावंसं खूप वाटतं रे, पण कुठून सुरुवात करावी, कुठे संपवावं, काही सुचेनाचं झालंय. आता तू बोलशील तो माझा भाऊ आणि मी असं कसं बोलते, पण काय करणार, तू तसाच आहे, तू नाही सुधारणार. हाताला काय झालं? काही नाही. चटका दिला ना? मोनालीने सगळं सांगितलंय मला. आता काय करायचं तूच सांग ना. तो रोजच तुला त्रास देणार आणि तू गपचित सहन करीत राहायचं. तांगड्या तोडून टाकतो त्याच्यावाल्या, म्हणजे बसल घरात. नाही सोडणार त्याला आज, आणि याची शिक्षा त्याला आजच भोगावी लागणार. काय करणार? मारणार? हो मारा, तुम्ही त्याला मारा, ते तुम्हाला मारतील आणि बस जेलमध्ये सडत. याचा त्रास कोणाला होणार? घरच्यांना. मग आता काय करायचं? जे करायचे ते कायद्याने करा. मला पण खूप वाटतं कोमलला अन्नापासून सुटका मिळावी. यावर आपण काहीतरी एक होऊन मार्ग काढूया. पण असं होईल का? का नाही होणार? तू साथ दिला तर नक्की होईल. मग देशील ना साथ? देणार ना. तू देशील? हो.